तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना माहीतच आहे की उन्हाळा अगदी उंबरठ्यावर येऊन टेकलेला आहे. उन्हाळा म्हटलं की आपण सर्व वाळवणाचे पदार्थ बनवतो. ते सर्व पदार्थ बनवण्याच्या अगोदर हा व्हिडिओ नक्की तुम्ही एकदा बघा. त्याच्यातील काही टिप्स तुम्हाला माहिती असतील, काही माहिती नसतील, पण डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की वाळवणाच्या रेसिपी बनवताना खास करून कोणत्या गोष्टीची जास्त काळजी घ्यावी, काय काय करावे किंवा काय करू नये, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. टिप नंबर 1, वाळवणाचे पदार्थ बनवताना जे काही आपण कडधान्य घेतो, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका, हे सर्व आपण पाण्यात भिजू घालतो तेव्हा फक्त एकदाच आपण ते दिवसातून एकदाच धुतो. पण तसं न करता दिवसातून 2 वेळा हे कडधान्य धुवावे. असं केल्याने काय होतं की जे कडधान्य आपण भिजत ठेवतो 4-5 दिवस किंवा मका असेल तर 7 दिवस आपण त्याला भिजत ठेवतो. असंच आपण रोज भिजत ठेवल्यामुळे त्याचा एक उग्र वास येतो किंवा आंबूस असा जास्त उग्र वास येतो. आपण कधी-कधी असं होतं की ती वास आपल्याला घ्यावासा पण वाटत नाही. तर त्यासाठी म्हणून आपण दिवसातून 2 वेळा हे कडधान्य धुतलं तर असा काही उग्र वास येणार नाही. टिप नंबर 2, वाळवणाचे पदार्थ बनवताना आपण जे पातेलं घेतो ते जाड बुडाचं असावं आणि त्याचं जे तोंड असतं तेही पसरट असावं, जेणेकरून आपण कुठल्याही प्रकारचा चीक शिजवत असेल तर तो उतू जाऊ नये किंवा खाली लागू नये, त्यासाठी आपण पातेलं हे जाडबुडाचं घ्यायचं. टिप नंबर 3, ज्यावेळेस आपण चीक शिजवत असतो त्यावेळेस सर्वच आपले व्ह्यूअर्स म्हणतात की परफेक्ट माप सांगा. पण खरं सांगू का, परफेक्ट माप कोणाला सांगता येत नाही. कारण काय होतं की जर ज्वारी, बाजरी, गहू, मका जे काही आपण कडधान्य घेतो ते जुने असतील तर पाणी थोडंसं जास्त लागतं आणि नवीन असतील तर पाणी कमी लागतं. त्यामुळं पाण्याची क्वांटिटी थोडीशी अर्धा ग्लास, 1 ग्लास कमी जास्त होऊ शकते. टिप नंबर 4, ज्यावेळेस आपण चीक शिजवत असतो त्यावेळेस जर आपल्याला 5 ग्लास पाणी लागत असेल तर आपण काय करायचं, दुसऱ्या एका पातेल्यामध्ये 2 ग्लास पाणी एक्स्ट्राचं तापत ठेवायचं आणि ज्यावेळेस आपण चीक शिजवताना पाणी कमी पडलं तर त्यावेळेस थंड पाणी कधीही वापरायचं नाही. त्यावेळेस एक्स्ट्रा जे आपण पातेल्यामध्ये दुसऱ्या पाणी गरम करायला ठेवलेलं होतं त्यातीलच थोडं पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आणि चीक चांगला शिजवून घ्यायचा. जर पाणी जास्त झालं तर पापड बिघडू शकतात. त्याला आटवण्यासाठी जास्त वेळ लागतो. त्यासाठी आपण काय करायचं, पहिल्यांदा पाणी कमीच टाकायचं आणि लागेल तसं थोडं पाणी ॲड करत हा चीक चांगला शिजवून घ्यायचा. नंबर 5, ज्यावेळेस आपण चीक शिजवून घेतो त्यावेळेस त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण अगदी अचूक टाकायचं नाही. म्हणजे थोडंसं मीठ नकळत कमी टाकायचं. कारण जर आपण मीठ बरोबर टाकलं तर जे पदार्थ आपण बनवतो, पापड, कुरडई म्हणा किंवा भातोड्या, त्या वाळल्यानंतर थोड्याशा खारट होण्याची शक्यता असते. म्हणून थोडंसं नकळत मीठ नेहमी कमी टाकायचं. टिप नंबर 6, ज्यावेळेस आपण पातोड्या, पापड, कुरडई जे काही वाळवण्याच्या रेसिपी बनवत असतो त्यावेळेस त्या रेसिपी घालण्यासाठी आपण कधीही कलरफुल कपड्याचा वापर करायचा नाही. कारण काय होतं की डार्क कलरचे कपडे आपण वापरले तर त्या क्लॉथवर घातलेले पापड वगैरे ते काढताना कधी-कधी असं होतं की त्याचा कपड्याचा कलर त्या पापडला लागतो. त्यासाठी नेहमी आपण कॉटनचं सुती कापड पांढरं शुभ्र असं घ्यायचं. 2-3 धोतरं नवीन विकत घेऊन सेपरेट त्यासाठी ठेवली तरी चालतील. ज्यावेळेस आपण वाळवण्याचे पदार्थ बनवतो त्यावेळेस ती काढायची आणि स्वच्छ धुवून नंतर तशीच घडी घालून ठेवायची. त्यासाठी नेहमी लक्षात ठेवा की पापड, कुरडई किंवा पातोड्या बनवताना आपण पांढऱ्या शुभ्र सफेद कॉटनच्या क्लॉथवरच त्या घालाव्यात. आणि खास करून बरेच जण असं करतात की साडीचा वापर करतात भातोड्या वगैरे घालण्यासाठी, पण तसं करायचं नाही. साडीवरती कधीही पापड, भातोड्या घालायच्या नाहीत. त्या व्यवस्थित निघतही नाहीत. म्हणून नेहमी कॉटन कपड्याचाच वापर करा आणि शक्य असेल तर फेंट कलरची कपडे वापरली तरी चालतील, जर तुमच्याकडे सफेद कलरचं धोतर वगैरे नसेल तर. टिप नंबर 7, ज्यावेळेस आपण पापड, भातोड्या वगैरे घालत असतो त्यावेळेस जो आपण कॉटनचा सुती कपडा घेतलेला आहे तो पाण्यात बुडवूनच घ्यायचा. ओला असेल तर त्यावर तुम्ही भातोड्या घातल्या किंवा पापड घातले तर ते व्यवस्थित होतात आणि निघतानाही व्यवस्थित निघतात. सो त्यासाठी कधीही कपडा पाण्यात बुडवूनच घ्यायचा. टिप नंबर 8, अलीकडे काय झालं ॲक्च्युली फ्रेंड्स की प्लॅस्टिकच्या शीटवरती पापड घालणे ही एक फॅशनच झालेली आहे. कारण पहिलं कसं होतं की सगळे काही व्हाईट कलरच्या धोतरावरतीच पापड, कुरडई किंवा भातोड्या घालायचे. बट आत्ता तसं नाही. आत्ता सगळेच प्लॅस्टिकच्या शीटचा वापर करतात.
पण खरं तर कपड्यावरती घातलेले पापड हेल्दी असतात, पण प्लॅस्टिकच्या शीटवरती घातलेले अनहेल्दी असतात. पण फ्रेंड्स, प्लॅस्टिकच्या शीटवरती जर तुम्ही पापड घालणार असाल तर काय करायचं की पूर्णपणे बॅटर थंड झाल्यानंतरच प्लॅस्टिकच्या शीटवरती पापड घालायचे. जर तुम्ही असं केलं तर ते शरीरासाठी हानिकारक ठरणार नाही. गरम गरम बॅटर जर तुम्ही प्लॅस्टिकच्या शीटवरती डायरेक्ट घालून त्याचे पापड बनवत असाल किंवा कुरडई बनवत असाल तर ते शरीरासाठी आपल्या हानिकारक ठरणार आहे. सो प्लॅस्टिकच्या शीटचा वापर करताना ही टीप नेहमी लक्षात ठेवा. टीप नंबर 9, प्लॅस्टिकच्या शीटवरती पापड वगैरे आपण घालताना नेहमी तेलाचा वापर करतो. पण ज्यावेळेस आपण वाळवण्याचे पदार्थ बनवतो तेव्हा शेवग्याच्या आतमध्ये पण काहीजण तेल लावतात. तर आपण वाळवण्याचे पदार्थ बनवताना तेलाचा वापर अगदी थोडासा करायचा, म्हणजे लावलं म्हणायला तेल लावायचं. तेलाचा वापर नाच्या बरोबर करायचा. जर आपण तेल लावलेलं असेल प्लॅस्टिक शीटला असं बर्गरचं, तर काय होतं की आपण जे वाळवण्याचे पदार्थ बनवलेले असतात त्या शीटवरती, ते काही दिवसानंतर आपण डबा ओपन करून बघितलं तर त्याचा एक उग्र वास यायला लागतो. तर हा वास नको असेल तर पापड वगैरे बनवताना तेलाचा वापर नाच्या बरोबर करायचा. टीप नंबर 10, ज्यावेळेस आपण चीक शिजवून घेतो त्यावेळेस तो मंद आचेवर चांगला 25 ते 30 मिनटं शिजवून घ्यायचा आहे. जर चीक व्यवस्थित शिजला नाही तर पापड घातल्यानंतर ते चिरतात किंवा तुटतात. म्हणून चीक नेहमी व्यवस्थित शिजवून घ्या. मंद आचेवर स्लो गॅसच्या फ्लेमवरतीच आपल्याला हा चीक शिजवून घ्यायचा आहे. टीप नंबर 11, बऱ्याचदा असं होतं की कुरडईसाठी ज्यावेळेस आपण चीक शिजवून घेतो त्यावेळेस तो खाली पातेल्याच्या बुडाला लागतो किंवा करपतो. तर असं होऊ नये म्हणून नेहमी काय करायचं, ज्यावेळेस स्पेशली कुरडईचा चीक आपण शिजवतो त्यावेळेस चीक 10 मिनटं शिजवून घ्यायचा. नंतरचे 15 मिनटं आपण एक लोखंडाचा जाड बुडाचा तवा घ्यायचा आणि त्याच्यावरती हे पातेलं ठेवून मंद आचेवर चीक चांगला शिजवून घ्यायचा. तरीही चीक खाली तळाला लागणार नाही किंवा करपणारही नाही किंवा त्या कुरडईचा वासही उग्र येणार नाही. अशा पद्धतीने अगदी परफेक्ट पांढरा शुभ्र तुम्ही चीक शिजवून घेऊ शकता. टीप नंबर 12, बऱ्याचदा चीक शिजवताना असं होतं की चीक शिजला की नाही ते आपल्याला समजतच नाही. तर ते कसं ओळखावं? तर कधीही लक्षात ठेवा, चीक शिजल्यानंतर तो जरा थोडासा जाडसर होतो आणि त्याच्यावरती एक चकाकी येते आणि त्याच्यावरती थोडक्यात सांगायचं झालं आपल्या रानडी भाषामध्ये तर त्याच्यावरती साय येते. साय आल्यानंतर समजून जावा की हा आपला चीक परफेक्ट शिजलेला आहे. तुम्ही खाऊनही बघू शकता. चांगला 25 ते 30 मिनटं चीक शिजवून घ्यायचा, तो परफेक्ट शिजतोच. टीप नंबर 13, नेहमीच आपण वाळवण्याचे पापड कुरडई जे काही पदार्थ बनवतो ते 1 वर्षासाठी स्टोअर करण्यासाठीच आपण बनवून ठेवतो. जास्त क्वांटिटीमध्ये हे सर्व पदार्थ बनवून ठेवतो तेव्हा आपण कधीतरीच कुरडई वगैरे सणावारालाच घेतो. तर डबा ओपन केल्यानंतर त्याचा एक थोडासा दमकलेला असा वास येतो. तर तो वास येऊ नये म्हणून आपण वर्षातून 2-3 वेळा तरी ह्या कुरडई, भातोड्या, पापड यांना उन्हात ठेवावं. थोडंसं ऊन दाखवावं. 2 वेळा केलं तरी चालेल. अगदी व्यवस्थित न बुरशी लागता हे सर्व पदार्थ व्यवस्थित राहतील. तर टीप नंबर 14, तर आता आपण वाळवण्याच्या रेसिपीच्या सर्व टिप्स अँड ट्रिक्स पाहिलेल्या आहेत. तर आत्ता लास्ट वेळ आलेली आहे ती म्हणजे हे सर्व पदार्थ आपण बनवल्यानंतर व्यवस्थित वर्षभर टिकावे, बुरशी वगैरे लागू नये म्हणून आपण ह्याला कसं स्टोअर करून ठेवायचं ते आता आपण बघणार आहोत. तर आपण काय करायचं, नेहमी हे पदार्थ स्टोअर करण्यासाठी शक्य असेल तर स्टीलचाच डबा घ्या. स्टीलच्या डब्यामध्येच आपण हे सर्व पदार्थ स्टोअर करणार आहोत. पहिल्यांदा काय करायचं, स्टीलचा डबा स्वच्छ घासून उन्हामध्ये 1 तासासाठी ठेवायचा. 1 तास चांगला उन्हात कडकडीत वाळू द्यायचा आणि नंतरच आपण कोरड्या हाताने हे सर्व वाळवण्याचे पदार्थ कुरडई, भातोड्या वगैरे या डब्यामध्ये पॅक करून ठेवायच्या. असं जर तुम्ही ठेवलं तरी या वाळवण्याच्या रेसिपीला काहीही होणार नाही. बुरशी वगैरे काही लागत नाही, व्यवस्थित राहतील. टीप नंबर 15, बऱ्याचदा आपण काय करतो की प्लॅस्टिकचा ट्रान्सपरंट डबा आहे, आतलं बाहेरचं सगळं दिसतं म्हणून अशा डब्यामध्ये आपल्या वाळवण्याच्या सर्व रेसिपी पॅक करून ठेवतो, पापड म्हणा, कुरडई वगैरे. तर तसं न करता आपण मी पहिलं सांगितलं तसं स्टीलच्या डब्यामध्ये ठेवायचं. कारण प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये जर तुम्ही ठेवलं तर ते नक्कीच खराब होतं. म्हणजे त्याचा जो टिकण्याचा कालावधी जास्त असतो तो कमी होतो. म्हणून कधीही प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये आपण हे पदार्थ साठवून ठेवायचे नाहीत. सो फ्रेंड्स, वाळवण्याच्या पदार्थाचे सर्व टिप्स अँड ट्रिक्स मी तुमच्याशी शेअर केलेले आहेत आणि
वाळवणाच्या सर्व रेसिपी माझ्या चॅनलवरती आहेत. अगदी सोप्या पद्धतीने डिटेलमध्ये मी सर्व व्हिडिओज बनवलेले आहेत पारंपरिक पद्धतीने. तर सर्व व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, प्लेलिस्ट नक्की चेक करा. त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व व्हिडिओ दिसतील. युनिक पद्धतीचे इन्स्टंट बनणारे सर्व प्लेलिस्टमध्ये दिसेल. सो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.